नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, वृद्ध नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील वृद्ध व्यक्तींना आता एकत्र 6000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहेत। मित्रांनो, तुम्ही सुद्धा वृद्ध असाल किंवा तुमच्या घरात कोणीही वृद्ध व्यक्ती असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। कोणकोणत्या लाभार्थ्यांना या 6000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि तो कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहितीचा GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, कोणकोणत्या नागरिकांना 6000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, या GR मध्ये स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2023 करिताच्या अनुदानाचे वाटप करण्याच्या संदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 8 एप्रिल 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा समजून घ्या। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 17,17,25,840 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानानुसार माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे। तर पाहू शकता मित्रांनो, एप्रिल ते जुलै या 4 महिन्याच्या कालावधीचा या दोन्ही योजनेचा जो निधी आहे तो शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या दोन्ही योजनांसाठी जवळजवळ 59 कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि या 4 महिन्याचं अनुदान जे आहे ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती वितरित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये असे मिळून 4 महिन्याचे एकूण 6000 रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत। त्यासाठी हा संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्या संदर्भातला हा महत्त्वाचा GR होता। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।